आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। मध्यरात्रीच्या सुमारास अवजड वाहनांना अडवून त्यांना लुटणाऱ्या टोळीला चंदनजीरा पोलिसांनी अटक केली आहे। अवघ्या काही तासातच पोलिसांनी हा तपास लावला आहे। राजूरकडून जालन्याकडे येणाऱ्या 2 अवजड वाहनांना म्हणजेच ट्रकला एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने जालना शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या बावणे पांगरीजवळ रात्री 1:30 वाजेच्या सुमारास अडवले। दोन्ही ट्रक चालकांनी प्रसंगावधान राखून आपले ट्रक याच रस्त्यावर जवळच असलेल्या सूरज पेट्रोलियम या पंपावर नेले। तिथे देखील लुटारूंनी या ट्रकचा पाठलाग केला। बुधवार दिनांक 23च्या मध्यरात्री 1:50 हे दोन्ही ट्रक पेट्रोल पंपावर पोहोचल्यावर याच काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मधून 3 जण उतरले। ट्रक चालकांकडे पैशाची मागणी करू लागले, त्यांना धमकावू लागले आणि त्यांना मारहाण करण्याचेही सांगू लागले। हा सर्व प्रकार पंपावरील कर्मचाऱ्यांच्या समोर सुरू होता, परंतु कर्मचारी देखील हतबल झालेले होते। त्यामुळे लुटारूंनी ट्रक चालकांना मारहाण करायला सुरुवात केली, त्यांच्या ट्रकचेही नुकसान केले आणि त्यांच्याकडे असलेले 16,000 रुपये घेऊन पलायन केले। हा सर्व प्रकार पेट्रोल पंपावर असलेल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होत होता। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन चंदनजीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह तपास यंत्रणा गतिमान केली। या प्रकरणातील आरोपी रवी जाधव, विलास पवार आणि तानाजी कंठाळे या तिघांना काही तासातच पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान बिकानेर, राजस्थान येथील नोखा तालुक्यातील अंकिसर येथील ट्रक चालक राजेंद्र कुमार रमप्रताप कसवा यांनी दिलेल्या तक्रारीवरून चंदनजीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। पुढील तपास जोहार सिंग कलानी हे करीत आहेत। पेट्रोल पंपावर वाहन आणल्यानंतर देखील या आरोपींची हिंमत वाढली आणि तिथे येऊन पुन्हा त्यांना मारहाण करून लुटले आहे। त्यामुळे अशा प्रकारे अनेक घटना या रस्त्यावर घडल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपण पाहत आहात हे EDTV जालना या ऑनलाईन न्यूज पोर्टलवरील ही काही दृश्य जी CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत। सर्व क्षेत्रातील ताज्या घडामोडी वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी लॉग इन करा www.edtvjalna.com।